आहे पिच पण एक नंबर आहे. विश ऑल द बेस्ट. असंच चांगलं खेळत राहा आणि खूप सारे शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. तर नटराजचे सदस्य सन्माननीय श्री संतोष शेठ म्हात्रे, खरं तर आज त्यांना या क्रिकेट स्पर्धेचा आणि नटराजचा एवढा अभिमान आहे की ते मँगलोरवरून इथपर्यंत आले आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान इथे करत आहोत. संतोष शेठ या, त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतो. मी अध्यक्ष साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा. नटराजचे ते सदस्य देखील आहेत, आज मँगलोरवरून इथे आले. या टीमचं खरं तर संपूर्ण नटराजचं त्यांना भरपूर अभिमान आहे आणि आज ते इथे आले, त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो. त्यांचे मनपूर्वक आभार. चला, विजेता क्रिकेट संघ आपण थेट पोहोचलेत मयूरभाई सुपर 12 मध्ये. तुम्हाला बरोबर 28 तारखेला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची ती 6 वाजता. सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाले तुम्ही आता जाऊ शकता. मला वाटलं फक्त तुम्ही इलेक्ट्रिकल वायरमॅन आहात, आयोजक आहात. 2 झेल देखील पकडले. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा, लकी ड्रॉ या ठिकाणी आपण ओपन करणार आहोत मित्रांनो. तर हिरल इंजिनिअरिंगचे सर्व प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान करणारे आणि एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये लाईट हवी असते, मग जनरेटरची दमदार सेवा. 2 वेळा ग्राम सुधार मंडळाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी पद भूषवलं आणि सध्या विद्यमान अध्यक्ष देखील आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ या ठिकाणी करणार आहोत. संपूर्ण या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला क्रिस्टल ट्रॉफी दिल्या अतिशय महागड्या, ते नाभे ग्रामपंचायत दमदार सरपंच विजेंद्रभाई पाटील, आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या दमदार ट्रॉफ्या आपण पाहताय. ज्या पद्धतीनं स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील आपण अशा ट्रॉफ्या पाहतो, या ट्रॉफ्या देण्यात आल्या, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. प्रथमतः आपण या ठिकाणी लकी ड्रॉ करूया. तर बघा, सायकलचा मानकरी आजच्या रात्रीमध्ये कोण होईल? मच्छिंद्र पाटील पेन दादर. बघा, मच्छिंद्र पाटील पेन दादर. थांब डीजे 1 मिनिट नंतर. बघा, आम्ही 5 नाही 2 मिनिटांचा अवधी देतो आपल्यासाठी. मच्छिंद्र पाटील पेन दादर आमचा लकी भाग्यवान विजेता. धावत आलाय तोच का लहान पोरगा? या मोमेंटला आपण पाहू शकतोय. जसा टप्पा पडला अंगाचा वेध मात्र जरूर घेतला. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या पुढे सरसावली जाते. बघा, मच्छिंद्र पाटील 1, मच्छिंद्र पाटील 2, मच्छिंद्र पाटील साडे, मच्छिंद्र पाटील माडे, मच्छिंद्र पाटील आले चौकाशी पडू बिडू नको. गोलंदाज सज्ज होईल. फटका चांगला आहे. कपिल कोईच्या बाट मधून येतोय हा ब्रँडेड स्ट्रोक सर नटराज. तर बघा, आज पहिल्या रात्रीमध्ये मच्छिंद्र पाटील पेन दादर इथून खऱ्या अर्थानं हा प्रेक्षक आपण पाहतो, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलाय. तर मच्छिंद्र पाटील यावा, आपण आपल्या या आजच्या दिवसातील लकी ड्रॉ सायकलचे विजेता आपण ठरलात. नको, त्याला 12 किलो सायकलच घेऊन जाऊ द्या. यावं मच्छिंद्र पाटील, आपल्यासाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाईल. मी गजानन साहेबांना विनंती करतो आणि महेश भोईर साहेब यांनी आणि युनुसभाई मचोडे यांच्या माध्यमातून ही सायकल आम्हाला देण्यात आली आहे. तर सायकलचा विजेता मच्छिंद्र पाटील पेन. जाणता राजा क्रिकेट संघ दादर, बादल मात्री यांच्या गावातील हे तुम्ही व्यक्तिमत्व पाहताय, पेन तालुक्यातील, आणि ते ठरलेत. प्रथमतः अभिनंदन. काय सांगाल, आज कसं काय इथे आलात? कसं काय, धंदा घेऊन इथे आलेलो आहे. ते मला लकी ड्रॉ झाला त्याच्यामुळे इथे आलो. चला, काय लावलं स्टॉल? अच्छा, क्या बात आहे. शुभेच्छा असतील. चक्रीवाले झाले
2 टायरांची सायकल करा त्यांच्या नावावरती मच्छिंद्र पाटील यांचा इथे हा सायकल देऊन सन्मान. आजच्या रात्री भाग्यवान विजेते मच्छिंद्र पाटील ठरलेत. अभिनंदन. पेन दादरपाडा. धन्यवाद. आज मच्छिंद्रजी पाटील त्यांच्याकडे अनेक लोक आपलं नशीब घेऊन जातात, परंतु आज त्यांचंच नशीब खऱ्या अर्थाने उजळलंय या स्पर्धेमध्ये. अप्रतिम दर्जाचा फटका कपिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. तर एक मिनिट. यस अंपायर, ज्या खेळाडूने मला तर वाटतं जॅकेट घातलंय किंवा टी शर्ट नाही काय त्याच्याकडे, तर बघा इथे 2 धाव्यांची पॅनल्टी देणार आहेत की नाही जॉन्टी. आणि टी शर्ट देखील सेम नाहीये, त्याच्यामुळे 2 धाव्यांची पॅनल्टी या ठिकाणी घ्यावी लागेल. ती फिल्डिंग डिपार्टमेंट टीम तर आई गावदेवी गव्हाण क्रिकेट संघाला इथे 2 धाव्यांची पॅनल्टी देण्यात आली आहे. कारण एक खेळाडू जर्सीमध्ये नाहीये. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. झेलची संधी होती परंतु 3 फिल्डर आले होते आणि झेल पकडण्यासाठी तत्पूर्वी 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मॅच ऑन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आई गावदेवी 11 गव्हाण त्यांच्या अगेन्स्ट संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर सुनील म्हात्रे साहेब इथे जबाबदारी अगदी नेहमी घेत असताना कोणाचा सन्मान झाला, किती बाकी आहेत, सर्व परफेक्ट टॅली, कोणाचा कुठला पद, चलता पुरता कम्प्युटर नावे गावाचा नटराज 11 संघाचा आपण पाहू शकाल. आणि त्यांना विनंती असेल की आपण लगेचच यावं. पाच बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा येताना पाहायला मिळतात. बॅटच्या स्लाईडचा वेध फिल्डर तैनात होता शॉट तन्मानला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम विघ्नेश स्मृती कोंबडभुजे या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे आपण पाहू शकताय पॅनल्टीच्या देखील 2 धावा ॲड केल्यात. टोटल 12 धावा स्कोरबोर्डवर. बारा धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 आणि दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केले. गोलंदाज विनय नामक गोलंदाजाला एक वेगवान गोलंदाज म्हणून देखील या गोलंदाजाची ओळख आहे. आणि गेल्या 2 वर्षामध्ये हा एक नवीन संघ प्रस्थापित केला गेला. आई गावदेवी 11 गव्हाण. अनेक स्पर्धांमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विनय कोईच्या माध्यमातून आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विघ्नेश कोई आपल्याला पाहायला मिळतोय. विनयचा हा बॉल लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु तेवढ्याच ताकदीची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. एक दर्जेदार फिल्डिंग अतिशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते 1 रनच्या साह्याने. 13 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल स्ट्रायकिंग एंडला कपिल कोई आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु या क्षणाला रनआउटची संधी देखील गमावली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन.
आणि कपिल कोई यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सलग 3 षटकार लगावले युवा उद्योजक रोहित दादा भगत यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झालंय. गोलंदाज विनय आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. एक चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी विनयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने फटका केलाय परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन उमेद वाढवते टीम आई गावदेवी 11 गव्हाण या टीमची. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. एक मोठा स्कोर उभा राहावा लागेल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना या बॉलवर विकेट केलाय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय. विघ्नेश कोईच्या बॅटमधून हा दमदार स्ट्रोक डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे नटराज षटकार. संगीताची 2 पण ऐकली परंतु तेवढ्याच ताकदीचा हा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक ठरलाय. अमरने टिपलाय हा झेल. पहिला विकेट गमावलाय टीम विघ्नेश मोती कोंबडभुजे या टीमने 18 रनवर. बड़े काम का बंद पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा ऑन स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. 18 धावा झाल्यात परंतु 2 रन पॅनल्टीच्या या ठिकाणी ॲड करण्यात आल्यात आमच्या स्कोरबुकमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. श्लोक कोई तर गोलंदाजीच्या मार्कवर समीर कोई यांना आमंत्रित केलंय. तिसऱ्या षटकासाठी श्लोक कोई आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल आतापर्यंत पेस केलेत फलंदाज कपिल कोईने. 10 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा. या बॉलवर लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. फिल्डर पोचेल तोपर्यंत लॉंग ऑनच्या दिशेने हा येतोय क्रॅकिंग स्ट्रोक. चौकार. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. सुमधुर संगीताची 2 जरूर ऐकली परंतु 22 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला 24 धावा आपल्याला स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर स्वागत केलं गोलंदाज समीर कोईचं. फलंदाज कपिल कोईने मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. प्रभावित केलं या क्षणाला फलंदाज कपिल कोईला. कोंबडभुजी गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारा खेळाडू कपिल कोई आपल्याला पाहायला मिळतोय. कोंबडभुजी गावाचा पहिला खेळाडू ज्याने 2 व्हीलर बाईक जिंकली. असंख्य विक्रम साकारले. सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन टीमच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट देखील भरपूर चांगला दर्जाचा खेळतो हा खेळाडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा टायमिंग थोडंसं चुकलं फलंदाज
पहिली बाईक माफ करा शुभम कोहलीला मिळाली होती आणि दुसरी बाईक ही मात्र खऱ्या अर्थाने कपिल कोहलीला मिळाली. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला, थोडंसं टायमिंग चुकलं फलंदाज कपिल यांचं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता, परंतु या क्षणाला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड केली जाते. धावफल कसा जर विचार केला तर 25 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर टीम विघ्नेश स्मृती कोंबडभुजे आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. SSD मोबाईल शॉपचे ओनर उरण आणि पनवेल ब्रँचचे दिलप्रीतजी भगत आणि भावेशजी भगत यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्यात. अल्पावधीमध्येच भरपूर चांगली यशाची शिखरे गाठली SSD मोबाईल, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान. स्ट्रोक चांगला आहे, झेलची संधी आणि एक महत्त्वाचा विकेट प्राप्त केलाय. ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकला. कपिल कोई एक चांगला झेल अतुलने टिपला आणि दुसरा फलंदाज गमावलाय. टीम विघ्नेश स्मृती कोंबडभुजे या टीमने. तुम समझते क्यों नहीं कि सुमधुर संगीत आपण ऐकलं. नवीन फलंदाज रोहन कोई मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज खऱ्या अर्थाने कोंबडभुजे संघ मात्र दिवसभर त्यांच्या गावामध्ये केलंय, कारण कोई ट्रॉफी 2025चे आयोजन अक्षय कोई, आवर्षण कोई, कुमार कोई व त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आणि आज सर्वच खेळाडू कोंबडभुजे टीमचे ती स्पर्धा खेळत होते. दिवसभर स्विचिट करण्याचा प्रयत्न. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलक पुढे सरसावलाय. 26 रन आतापर्यंत होत आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे श्लोक कोई. कपिल कोई याच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू उदयास आला. आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक स्पर्धा फलंदाज श्लोकने देखील गाजवल्या, परंतु आज मात्र भरपूर अपेक्षा असतील या मॅचमध्ये, कारण 2 महत्त्वाचे बॅट्समन गमावलेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला पंचांकडे. आशाभूत नजरेने पाहिले रोहनने. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 27 रन 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एक सिंगल या ठिकाणी जरूर पूर्ण होते. श्लोकच्या माध्यमातून 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलंय. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. सुमधुर संगीत देखील आपण ऐकलं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 28 रन झाल्यात. टीम विघ्नेश स्मृती कोंबडभुजे
कपिल कोहलीच्या नेतृत्वाखालीच विघ्नेश भगतने अनेक स्पर्धा गाजवल्या, परंतु आज तो मात्र आपल्यामध्ये नाही, परंतु आज त्याच्याच नावाने हा संघ मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, झेलची संधी जरूर आहे. बॅकअपसाठी फिल्डर होता, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालं. 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. 30 रन आतापर्यंत होतात. स्ट्रायकिंगला फलंदाज श्लोक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल त्याने आतापर्यंत पेस केलेत. 3 रनवर तो खेळतोय. या बॉलवर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. अतिशय वेगवान स्ट्रोक पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो तो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक, आणि तो स्ट्रोक येत असताना रन मिळतील 4 चौकार. चौतीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 34. या क्षणाला झेलची संधी होती, परंतु झेल सोडलाय विकेटकीपर मंगेशने. येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल हे प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय. कारण ज्यावेळेस एखादा बॅट्समनचा झेल सुटला जातो ना, त्यावेळेस त्याचा कॉन्फिडन्स हा मात्र द्विगुणित होतो, आणि ज्यावेळेस कॉन्फिडन्स द्विगुणित होतो त्यावेळेस तो आपले इरादे स्पष्ट करतो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्मान्य अतिथी नील एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा तथा माजी उपसरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक सागर शेठ ठाकूर यांचे बंधू रोशन शेठ ठाकूर साहेबांचं या व्यासपीठावरती आपण शुभागमन पाहतो, आणि शक्करांना मात्र त्यांचं इथे या ठिकाणी आपण शुभागमन पाहतो. आमचे सूरजभाई ठाकूर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. अँडीबाई आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या वतीनं रोशन शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला 10,000 रुपयाचं या ठिकाणी योगदान लाभलंय. एकदा जोरदार टाळून त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. रोशन शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन आपण पाहताय. नवेकाडी क्रिकेट संघासाठी ज्यांचं दमदार योगदान, रंबाग चषक आपण स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये एक महत्वाचं योगदान त्यांचं लाभलंय. रोशन शेठ ठाकूर आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या क्षणाला फिल्डरच्या माध्यमातून होती ही चूक, परंतु या चुकीची किंमत मोजावी लागेल. 4 रन. चव्वेचाळीस रन होतात आणि शेवटचा अंतिम बॉल या 4थ्या षटकातला 44 धावा आतापर्यंत होतात. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 1 सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 45. 4 षटकांचा खेळ झालाय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम विघ्नेश मोदी कोंबडभुजे या टीमच्या माध्य धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 2 गडी बाद 45. 45 रन ऑन अ स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. तर अनिकेत दादा भगत आणि स्वप्नील दादा भगत कुठल्याही फलंदाजाने सलग जर 3 षटकार ठोकले कोंबडभुजे टीमसाठी तर 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. शेवटच्या षटकासाठी या ठिकाणी आमंत्रित केले गोलंदाज रोहन आपल्याला पाहायला मिळेल. 45 रन आतापर्यंत होतात. तर स्वप्नील दादा म्हात्रे आणि अनिकेत दादा भगत यांच्या वतीने सलग 3 षटकासाठी कोंबडभुजे टीमच्या फलंदाजांना इथे 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. SSD मोबाईल शॉपचे ओनर उरण आणि पनवेल ब्रांच भावेश भगत आणि दिलपेश भगत साहेब यांच्या वतीने देखील शुभेच्छा. त्यांचंही सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले. पहिलाच बॉल आणि एक चांगला दर्जाचा झेल पकडलाय.
फिल्डर समीरने आणि ज्या विकेटसाठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय श्लोक कोळी. तिसरा धक्का. पाहू शकाल बेनकल संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर यंग 11 नावा संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण यावं टॉस करण्यासाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. तर इथे आपण जुगलला कॅप्टन पाहू शकाल. आत्ताच मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषकाची दमदार स्पर्धा पाहिलीत आणि यशस्वी स्पर्धा आपण सातत्याने पाहतो जुगल आणि दिनेशदादा यांच्या वतीनं. आणि आमचे परममित्र संदेशबाई पाटील आपलंही सहर्ष स्वागत करतो. दिनेशदादा पाटील आपलंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आणि विद्यमान सरपंच साहिबा मंजिताताई मिलिंद पाटील आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. श्लोक बाद झाल्यानंतर आदित्य सावंत मैदानाच्या आतमध्ये. आदित्यसाठी हा बॉल प्रभावित केलं गोलंदाज रोहनने. एक धाव मात्र जरूर या ठिकाणी कंप्लीट होते. लेगबाईच्या स्वरूपामध्ये एक धाव ॲड होते. 46 रन 46 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 3 महत्त्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत टीम विघ्नेश स्मृती कोंबडभोजी या टीमच्या माध्यमातून. या क्षणाला वेग बेताचा होता, वेद यष्ट्यांचा होतोय. फलंदाज रोहन कोळी देखील क्लीन बोल्ड. चौथा धक्का. यंग 11 नावा संघाचे संघनायक जवान यांना आपण पाहताय. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. थोड्या क्षणातच आपण टॉस देखील त्यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. जवान आपलं सहर्ष स्वागत. जुगल आपलंही सहर्ष स्वागत. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 46 रन आतापर्यंत होतात. 46 रन आतापर्यंत होतात. एक चांगला थरार आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना लाईन चांगली होती, परंतु या क्षणाला काय घडलं जाईल. रनआउटची संधी जरूर आहे, परंतु ही संधी गमावली की काय. परंतु पंचांचा इशारा आलाय 22च्या स्वरूपामध्ये. 1 रन ॲड होईल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 47. 47 रन आतापर्यंत होतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. नवीन फलंदाज अविनाश मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. स्विचिट करण्याचा प्रयत्न. झेलची संधी. फलंदाज आदित्य सावंत देखील कोणतेही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परततोय. 47 वर 5 फलंदाज गमावलेत टीम विघ्नेश स्मृती कोंबडभोजे या टीमच्या माध्यमातून. तर येस, थँक्यू. 5 फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. अक्षय कोळी. टार्गेट सेट करणारा बॉल लॉफ्ट केलाय. एक सिंगल तर जरूर या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु या क्षणाला काय घडले जाईल. फेकी चांगली होती. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल बाद. 48 रन झाल्यात आणि 49 रनचं टार्गेट असेल प्रतिस्पर्धीय आई गावदेवी गव्हाण या टीम समोर. यस, तर आपण टॉस करूया. मी सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योजक नावेकाडी गावचे सागर शेठ ठाकूर यांचे बंधू सन्माननीय रोशन शेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करावा. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. तर निशांत स्मृती
BCC बेंडकल बी विरुद्ध यंग 11 नाबा. एकीकडे जुगल कॅप्टन आहेत तर एकीकडे आपण जवानला कॅप्टन पाहत आहे. तर रोशन शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस का बॉस. 5 ओव्हरची ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हेड्स छापा इज द कॉल बट इट टेल्स. अभिनंदन निशांत स्मृती BCC बेंडकल क्रिकेट बी संघानं टॉस जिंकलाय. प्रथमतः जुगल अभिनंदन टॉस जिंकलाय. निर्णय कुठला घ्याल? फिल्डिंग करू. कसं वाटलं आयोजन नटराज 11 क्रिकेट संघाचं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि रोहनला तुम्ही थँक्यू बोलतो आम्हाला इथं संधी दिली केलं. तुम्ही एक यशस्वी स्पर्धेचे आयोजक आहात. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर हे परफेक्ट आयोजन आणि त्याच्यानंतर तुम्ही किती लवकर आलात? तर अभिनंदन टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जवान टॉस गमावला. यंग 11 नावा क्रिकेट संघ नाव म्हटल्यानंतर प्रत्येक वर्षामधून एका संघाला मान मिळतो. आज आपल्या घरच्या मैदानावर आपण खेळत आहात. तुमचंही आयोजन असतं परंतु आज नटराज 11 नावा संघाने जे आयोजन केलंय त्याबद्दल काय सांगाल? आयोजन तर खूपच छान आहे आणि आयोजनबद्दल बोलायचं झालं तर असे आयोजन कुठं 3 बाईक तर कुठंच नाही बघलं आणि जवळजवळ लक्की ड्रॉ 8 सायकल आहेत. असं आयोजन कुठं अजून बघितलं नाही. सर्वात महत्त्वाचं आपण ट्रॉफ्या तर प्रत्येक ठिकाणी पाहतो परंतु या ट्रॉफ्या क्रिस्टल कधी पाहिल्यात? आमच्या गावात क्रिस्टलच ट्रॉफी असतात. कधी येणे टाईम मॅच झाली ना क्रिस्टलचीच ट्रॉफी असतात. कसं वाटतं ट्रॉफीचं आकर्षण पाहून? चांगलं वाटतंय कारण क्रिस्टलच्या ट्रॉफ्या आम्ही पहिल्यांदा मॅच भरलेली होती तेव्हा क्रिस्टल ट्रॉफी तर सोनार संघाने बघितली तेव्हा बोलली का ही ट्रॉफी आम्ही अजून कुठंच नाही बघितली. असं जवान फक्त गावकपला दमदार षटकार चौकार मारतो. आज त्याची फलंदाजी पाहायला मिळेल का? नक्कीच. बेस्ट ऑफ लक. तर टॉस बॉक्स मधून न्यूज येईल या ठिकाणी. टॉस जिंकलाय BCC बेंडकल निशांत स्मृती BCC बेंडकल बी संघानं निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तर यंग 11 नावा क्रिकेट संघाला. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो. सागर शेठ ठाकूर साहेब नील एंटरप्राइजेसचे सर्व त्यांचे बंधू या ठिकाणी रोशन शेठ ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. नवनाथ म्हात्रे साहेब GB कन्स्ट्रक्शन तथा NRG इंजिनिअरिंगचे सर्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हा सचिव आणि त्यांच्या समेत एकच वादा आमचा शैलेश दादा विद्यमान अध्यक्ष आणि विद्यमान उपसरपंच यांच्या शुभ हस्ते रोशन शेठ ठाकूर साहेबांचा सन्मान की ज्यांच्या वतीनं 10,000 रुपयाचं पार्थ इनाम या स्पर्धेसाठी आम्हाला देण्यात आलंय. रोशन शेठ ठाकूर साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. की मित्रांनो उद्या या स्पर्धेसाठी रायगडचे भाग्य विधाते लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं आगमन आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रथमतःच नावे गावामध्ये ज्यांच्या वतीनं 4 लाख रुपयाचं कॅश या ठिकाणी या स्पर्धेसाठी देण्यात आले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. विद्यमान सरपंच नावे ग्रामपंचायत विजेंद्रबाई पाटील की ज्यांनी दिलेलं हे योगदान त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर येस थँक्यू. येणारे 30 बॉल आणि 49 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आई गावदेवी 11 गव्हाण या टीमच्या माध्यमातून फलंदाज रोहन कोई आणि नयन कोई ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण मॅच. 30 बॉलमध्ये 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर या ठिकाणी बघा आमचे सँडीबाई पाटील परम मित्र बेंडकल गावचे त्यांच्या वतीनं बेंडकल क्रिकेट संघाला शुभेच्छा. तर बघा आता इथे फलंदाजी करणार मैदानावरती गोलंदाजी करतोय मैदानावरती म्हणजे सलग 3 विकेट जरी घेतले विघ्नेश स्मृती विघ्नहर्ता कोंबडपूजा संघाच्या गोलंदाजांनी तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक अनिकेत दादा भगत आणि त्यांच्या समवेत स्वप्नील दादा म्हात्रे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक. येस ओव्हर टू राहुल. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय कोईला इन्व्हाइट केले. 30 षटकांमध्ये 49 रनचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी. आई गावदेवी 11 गव्हाण या टीमला पहिला बॉल राऊंड द विकेट आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतील 4. आज चौकार
नयन कोळीने पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. फटका फसला जाईल की काय. फिल्डर तैनात होता अविनाश कोळी आणि विकेट क्रमांक पहिला नयन कोळी या ठिकाणी होतोय बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय स्विच हिट हा फटका क्रिकेटमध्ये आबाद देखील करू शकतो, बर्बाद देखील करू शकतो. कारण ज्यावेळेस तुम्ही हा स्ट्रोक खेळताना त्यावेळेस तुमचं नियंत्रण भरपूर महत्त्वपूर्ण असतं. ज्यावेळेस नियंत्रण चुकलं जातं त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं आणि तेच चित्र या क्षणाला आपल्याला पाहायला मिळालं. कठीण काळाला सामोरे गेला परंतु पदरी अपयश पडलं आणि पहिला विकेट गमावलाय गव्हाण टीमने. 4 रनवर नवीन फलंदाज मंगेश कोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक अक्षय कोळीला आमंत्रित केलं. फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक केलाय. एक सिंगल पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल भरपूर वेगाने थ्रो झालाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस तो मानस सत्यामध्ये उतरवावा लागेल गोलंदाज अक्षय कोळीला. परंतु एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल मंगेश कोळी आणि रोहन कोळीला या मॅचमध्ये. आखूड पद्धतीचा हा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 26 बॉलमध्ये 42 रन आता मात्र पूर्ण करायचे आहेत. येणारी 26 चेंडू आणि 42 धावसंख्या पूर्ण करावी लागेल या मॅचमध्ये विजय संपादन करण्यासाठी आई गावदेवी 11 गव्हाण या टीमला. कोलर पद्धतीचा हा बॉल विकेट कीपर बीट झाल्यानंतर लॉंग स्टॉपच्या दिशेने चांगलं बॅकअप मिळालं. हॅलो. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नावे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रल्हाद पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत एकेकालचा दिग्गज गोलंदाज जसा इंग्लंड संघाचा अँड्रू फ्लिंटॉप आपण पाहतो ते हिथन यांचं देखील या ठिकाणी आगमन. यावं आपलं सहर्ष स्वागत. अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. अक्षयचा हा बॉल लॉफ्ट केलाय. टायमिंग जरूर चांगलं होतं परंतु रन मिळतील पंचांचा इशारा येईल. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा धक्का, दुसरा विकेट गमावला मंगेश कोळीच्या स्वरूपामध्ये टीम आई गावदेवी 11 गव्हाण टीमच्या माध्यमातून. 25 बॉलमध्ये अजूनही 41 धावा पूर्ण करायच्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. अतिश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. 2 गडी बाद 8 रन. नवीन फलंदाज अतिश कोळी मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. 24 बॉलमध्ये अजूनही धावसंख्या पूर्ण करायची आहे. 41 24 बॉलमध्ये 24 चेंडू आणि 41 रनची गरज. नवीन फलंदाज
खऱ्या अर्थानं राहुल आता मला वाटतं 1:45 वाजलेत तरी भरपूर प्रेक्षक आनंद घेत आहेत. आमच्या इकडे इतक्याला सुपडा साफ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्पेल नंबर 2 आदित्य सावंत आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर उडवलाय 6 रनसाठी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा नटराज षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. काही षटकार पाहायला मिळाला. 23 बॉल मध्ये 35 रनची गरज. 23 बॉल 35 रन. एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा या क्षणाला लेग बिफोरची स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज क्रमांक 3 रोहन कोळी मात्र जरूर बाद होताना पाहायला मिळतोय. ज्याने षटकार मारला असं वाटलं होतं की एक मोठी इनिंग पाहायला मिळेल परंतु स्वतःवर थोडासा नाखुश. 3रा विकेट 14 रनवर 3रा विकेट ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय. आदित्य सावंत गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेट. फुलटॉस होता. परंतु लाईन चांगली होती. 22 बॉल मध्ये आता मात्र 35 रनची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अलंकार मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 22 बॉल 35 रनची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज अलंकार कोळी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला. 3 महत्वाचे फलंदाज आतापर्यंत गमावलेत. 22 बॉल आणि 35 रन. या बॉलवर लॉफ्ट केलाय अलंकारने. जसा मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला त्यानंतर इन ॲक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं मॅच मध्ये रंगत निर्माण केली. 21 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. 2 षटकार आलेत आदित्य सावंतच्या विरुद्धामध्ये. अवघ्या 3 बॉल मध्ये 12 रन त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आणि एक सोपा झेल पकडलाय विघ्नेश कोळीने. विकेट क्रमांक 4 गमावलाय. आई गावदेवी 11 गवान या टीमने. 20 रनवर 4था धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अमर कोळी आपल्याला पाहायला मिळेल. 20 बॉल मध्ये 29 रनची गरज परंतु हार मानण्यासाठी तयार नाही. या ठिकाणी विघ्नेश स्मृती विघ्न अर्थात कोंबडभुजी संघ. 20 बॉल मध्ये 29 रन पूर्ण करायच्यात. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. या क्षणाला सलग बॅक टू बॅक 2 महत्वाचे विकेट प्राप्त केलेत आदित्य सावंतने. भले 2 षटकार आले
परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा निर्धार कुठेतरी सफल होताना पाहायला मिळतोय. 5वा फलंदाज गमावलाय. सुमधुर संगीत आपण ऐकलं, परंतु सलग 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केलेत आदित्य सावंतने. मग अशी ज्या प्रकारे कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झालं, रायगड जिल्ह्यातील युवा उद्योजक म्हणून नावारूपाला आलेली A1 जोडी अर्थातच अनिकेत दादा भगत आणि स्वप्नील दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून 5,000चं कॅश प्राइज विकेट हॅट्रिकसाठी. येस, तर सन्माननीय स्वप्नीलभाई म्हात्रे आणि त्यांच्या समेत अनिकेत दादा भगत यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक विघ्नेश स्मृती विघ्नहर्ता कोंबडभोजे या संघाला. गोलंदाज सज्ज होतोय आदित्य सावंत. नवीन फलंदाज विनय कोळी. 19 बॉल आणि 29 रनची गरज अजूनही आहे. या बॉलवर लॉफ्ट केला, मिडॉनच्या दिशेने हा स्ट्रोक केला. एक सिंगल फक्त पूर्ण होते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 21 रन. समीकरण बदललंय. येणारे 18 बॉल आणि आता मात्र 29 रनची गरज. चला पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. अठ्ठावीस रनची गरज विनय कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉलमध्ये 28 रन आतापर्यंत पूर्ण करायचे आहेत. अठरा बॉल 28. स्पेल नंबर 3 आणि रोहन कोळी फिरकीचा जादूगर, ज्याच्यामध्ये क्षमता आहे चेंडू वळवण्याची. या मॅचमध्ये कमबॅक करून देऊ शकतो हा बॉलर, कारण अनेक स्पर्धांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी राहिली. रोहनचा पहिला बॉल, परंतु पहिलाच बॉल अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते, परंतु रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय वाईट बॉल, रिव्ह्यू लॉस. अजूनही 27 रनची गरज अजूनही आहे 18 बॉल मध्ये. लाईन चांगली होती, या क्षणाला प्रभावित केलं फलंदाज विनयला. डॉट बॉलची समाप्ती, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल
17 बॉलमध्ये अजूनही 27 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम आई गावदेव 11 गव्हाण या टीमला. हा बॉल सलग बॅक टू बॅक 2 चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचे आलेत. प्रत्येक डॉट बॉल खऱ्या अर्थाने दबाव वाढवेल. बॅटिंग करणाऱ्या टीमचा कुठेतरी बॅकफुटला घेऊन जाऊ शकतो. सोळा बॉलमध्ये अजूनही 27 रनची गरज. या मॅचमध्ये संकटमोचक कामगिरी करेल की काय गोलंदाज रोहन. हा बॉल पहिला बॉल अवांतर स्वरूपाचा आल्यानंतर सलगचे 3 बॉल मात्र खऱ्या अर्थाने निर्धाव स्वरूपाचे आलेत. अनेक निर्धाव षटकं टाकण्याचे विक्रम देखील अनेक स्पर्धांमध्ये या गोलंदाजाच्या नावावर आहेत. 15 बॉल 27 रनची गरज. हा 4था बॉल. काही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची मने जिंकलीत सध्याच्या घडीला गोलंदाज रोहन कोळीने. या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल की काय अशी प्रतीक्षा लागली तमाम मायबाप प्रेक्षकांना. या क्षणाला येस इट इज अ वाईट. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर दर्शवलाय. तेवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी टिपल्या हा झेल आणि विकेट क्रमांक 6 मॅच मध्ये पकड निर्माण केली टीम विघ्नेश स्मृती विघ्नार्था कोंबडबुजी या टीमच्या माध्यमातून. सुमधुर संगीत देखील आपण ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. मॅच मध्ये रंगत निर्माण करून दिली रोहन कोळीने. 13 बॉलमध्ये आता मात्र 26 धावा. नवीन फलंदाज आयुष कोळी. आयुष खरे आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग एंडला. एक महत्त्वपूर्ण मॅच. क्रिकेटमध्ये कधीच कुठलं टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं याचं प्रात्यक्षिक दर्शवणारी ही मॅच. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे असं प्रात्यक्षिक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 13 बॉलमध्ये 26 रनची गरज. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. या क्षणाला लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. मॅचमध्ये रंगत निर्माण केली. समीकरण येऊन टेपला येणारे 12 बॉल आणि 26 रनची आवश्यकता. मधुर संगीत आपण ऐकलं परंतु मॅच मध्ये रंगत निर्माण केली. 12 बॉल मध्ये आता मात्र 26 रनची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा आदित्य सावंत ज्यांनी महत्त्वाचे विकेट प्राप्त केले. एका षटकामध्ये 13 धावा त्यांनी खर्च केल्या. ज्या प्रकारे स्पेल नंबर 2 त्याने हाताळलं होतं आणि 13 धावा खर्च करून 3 महत्त्वाचे विकेट प्राप्त केले होते. 12 बॉल आणि 26 रनची गरज असताना त्याला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक घेऊन
12 बॉल 26 रन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे आतिश कोई. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा फटका. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर आहे. 4 रनसाठी हा येतोय चौकार. चौकार आला. नवचैतन्य गाठलं या मॅच मध्ये टीम आई गावदेव 11 गव्हाण या टीमने. 11 बॉल मध्ये आता मात्र 22 रनची गरज. प्रति बॉल मध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. 12 ते 15 पावलांचा रनअप. गोलंदाज आदित्य सावंतचा. 11 बॉल 22 रन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मात्र जरूर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रन मात्र जरूर पूर्ण होईल. 10 बॉल आणि आता मात्र 21 रनची गरज. आयुष कोहलीला मात्र एक दमदार खेळ करावा लागेल. ताकदीचा पुरेपूर वापर करावा लागेल. 10 बॉल 21 रन. आयुष आपल्याला पाहायला मिळतो. आयुष खरे. या बॉलवर फटका फसला जाईल की काय. जेलची संधी होती परंतु जजमेंट चुकलं. जजमेंट चुकला आणि जेल निसटला. 10 बॉल 9 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज. तर खऱ्या अर्थानं मैदानावरती व्यासपीठावर आपण पाहू शकाल जयेंद्र ठाकूर साहेब. जवळजवळ कित्येक वर्ष क्रिकेट क्षेत्रातील बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख, षटकारांचा बादशाह आणि तितकंच समालोचक देखील त्यांचा आपण पंचांची कामगिरी देखील पाहिली. स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं सहर्ष स्वागत. या क्षणाला लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. बॅटच्या स्लाइसचा भेद घेतला गेला. 8 बॉल आणि आता मात्र 19 रनची गरज. आयुष्य आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका या सामन्यामध्ये कमबॅक करून देऊ शकतो टीम आई गावदेव 11 गव्हाण या टीमला. या बॉलवर आलाय लॉंग अँड हाय. ताकदीचा पुरेपूर वापर केला फलंदाज आयुषने. हा षटकार आलाय. वॉटर स्ट्रोक. सात बॉल आणि 13 रनची गरज. आतापर्यंत भरपूर चांगली साथ मिळाली या दोन्ही फलंदाजांची टीम आई गावदेव 11 गव्हाण या टीमला. सामन्याचं चित्र बदलून टाकलं. आयुष खरेने लगावलेला हा षटकार आणि या मॅच मध्ये निर्माण झालेला एक नवा ट्विस्ट. 7 बॉल आणि 13 रन. वेग भरपूर होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. सामन्याचं चित्र बदलून गेलं. शेवटच्या क्षणाला मॅच मध्ये रंगत निर्माण झाली. क्रिकेट आणि स्थितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारा हा सामना पाहायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि रन पूर्ण करायचे आहेत.
13. हुए जयेंद्र ठाकुर और संतोष भोईर, इनके चेहरे पर मुस्कुराने की वजह एक है कि बप्पी लहरे ने गाना हुआ ये गाया संगीत, और साथ ही साथ उनके ज़माने का ये संगीत है और खुश होते जब ये ऐसे पुराने संगीत जब लगते हैं। डीजे श्रीकांत आपका स्वागत करते हैं आपका। 6 बॉल मध्ये अजूनही 13 रनची गरज। व्हॉट अ मॅच, कोण जिंकेल ही मॅच या प्रश्नाचं उत्तर देणारे हे शेवटचे 6 बॉल। बघा या संगीतसाठी डीजे श्रीकांत यांच्यासाठी एकच वादा आमचा शैलेश दादा यांच्या वतीनं 500 रुपयाचा पारितोषिक। शेवटच्या षटकासाठी इन्व्हाइट केले स्वागत कोहलीला। 6 बॉल आणि 13 रनची गरज। आज मात्र खऱ्या अर्थाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या नावाचं जर स्वागत करायचं असेल ना गोलंदाज स्वागत कोहलीला, तर मात्र या धावा डिफेंड कराव्या लागतील। या मॅच मध्ये एक नवीन विक्रम करावा लागेल। 6 बॉल मध्ये 13 धावा रोखाव्या लागतील। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम। पैसा वसूल मॅच, मायबाप प्रेक्षकांची मन जिंकणारी ही मॅच। मूर्ती लहान परंतु कीर्ती महान। अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून। गोलंदाज स्वागत। पहिलाच बॉल, लाईन चांगली होती परंतु लाईन या ठिकाणी मिस केली गेली। एक धाव या ठिकाणी 22च्या स्वरूपामध्ये ऍड होते। सामन्याचे चित्र बदलून गेलं। शेवटचे 5 बॉल आणि 12 रन। तर सायरा भूषण भोईर हिला आपण पाहताय मिनी तेंडुलकर, तिचे कर्ली हेअरस्टाईल आपण या ठिकाणी पाहताय। ती देखील एवढ्या रात्रीमध्ये जवळजवळ 1:10 झाले, 7 मिनिटं झालेत। ती देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना तिचंही सहर्ष स्वागत करूया। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय, परंतु फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होते। या क्षणाला रनआउटची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल बाद। 4 बॉल आणि आता मात्र 11 रनची गरज। गब्बर सिंग समीकरण बदललंय। 4 बॉल आणि 11 रनची गरज। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा बॉल ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आयुष खरेचा, परंतु एक धाव मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळाली। 4 बॉल मध्ये 11 रनची गरज। फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। लाईन मिस केली। या क्षणाला घडलं जाईल काय? यस, इट इज अ चौकार लेग बायच्या स्वरूपामध्ये। एक दमदार पंच म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो, संदेश पाटील असतील, दोन्ही आमचे शांततेचे प्रतीक आहेत आणि नेहमी ज्यांचा दमदार योगदान
बेनगलच्या सरपंच चषकामध्ये आपण नेहमीच पाहतो. खऱ्या अर्थानं काही ठिकाणी कबड्डीचे देखील भरपूर दमदार सामने आपण पाहतो. परेशभाई पाटील आपलं सहर्ष स्वागत. उत्कृष्ट पंच आणि आमचे परम मित्र सँडीभाई पाटील आपलंही सहर्ष स्वागत. सामन्याचं चित्र बदलून टाकणारा आज चौकार लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तीन चेंडू आणि आता मात्र 7 रनची गरज. तीन बॉल आणि 7 रन. व्हॉट अ मॅच. हा बॉल आपण पाहू शकता. येस, इट इज अ वाईड बॉल. दबाव वाढलाय सध्याच्या घडीला. बॉलर स्वागत कोळीचा देखील. आता मात्र 3 बॉल आणि 6 रनची गरज. तीन बॉल आणि 6 रनची गरज. काय मॅच रंगली. वेग चांगला होता परंतु या क्षणाला वेगाने प्रत्युत्तर दिले प्रतिस्पर्धी टीमचा बॅट्समन आयुष खरेला. 2 बॉल आणि 6 रन. धावा डिफेंड होतील की चेस होतील या प्रश्नाचं उत्तर देणारे हे 2 बॉल. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगली जाते की काय. परंतु आज सामना जिंकलाय टीम. क्या बात आहे. सामना जिंकला या ठिकाणी तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण या संघानं. आणि आत्ताच चर्चा चालू होती जुगल की हा खेळाडू बेलपाडा संघाचा रोहन कडू आहे की काय. तशीच बॉडी ते बोली आणि अगदी परफेक्ट रडारमध्ये बॉल आला आणि तो षटकार ठोकलाय. अवनीभूषण भोईर ही देखील आनंद घेते. त्यांची भाची सिया विशाल पाटील ही देखील आनंद घेत असताना या स्पर्धेचा. तर षटकार ठोकत असताना आई गावदेवी क्रिकेट संघ गव्हाण संघाने आज सामना जिंकला. अभिनंदन आणि हार्ड लक टीम कोंबडभुजे. या स्पर्धेच्या माध्यमातून मला या ठिकाणी आमंत्रित केलं. या स्पर्धेमध्ये मला घटक बनवलं त्याबद्दल मी संपूर्ण नटराज क्रीडा मंडळ नावे यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्पेशल थँक्स रोहन दादा आणि प्रवीण सर आणि या स्पर्धेतून रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय क्रिकेट. धन्यवाद. तर रोहन कोहली ठरले त्या सामन्याचा सामनावीर. रोहन यावं. आई गावदेवी गव्हाण क्रिकेट संघाचे रोहन ठरले त्या सामन्याचा सामनावीर. हाय व्होल्टेज सामना आपण पाहिलात. शेवटच्या क्षणाला